नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे 8 महिने ते 3 वर्षाच्या बाळासाठी सॅरलॅक. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. हा लहान मुलांचा सॅरलॅक बनवण्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ व 1 वाटी तांदूळ घेतलेत. समप्रमाणात घेतले दोन्ही पण. डाळीमध्ये पाणी टाकून स्वच्छ डाळ धुवून घ्यायचे आपल्याला. 2 वेळा पाणी टाकून छान अशी डाळ मी धुवून घेतली आहे. आता आणखी एका पातेल्यामध्ये तांदूळ टाकून तांदूळ पण मी स्वच्छ धुवून घेते आहे. हे नॉर्मल आपल्या घरी जे अवेलेबल असतात ते तांदूळ घ्यायचे. माझ्या घरी रेशनचे तांदूळ होते म्हणून मी रेशनचे घेतले. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता हे छान स्वच्छ धुवून घेतले तांदूळ पण. डाळ आणि तांदूळ छान धुवले मी आता. इकडे गॅसवरती एक पॅन ठेवलाय. पॅनमध्ये मी डाळ टाकून घेते आधी. डाळीमधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचंय आपल्याला. आता या पॅनमध्ये डाळ टाकून घेऊन डाळ छान अशी भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवरती डाळ छान भाजून घ्यायचंय आपल्याला. या सॅरलॅकनी काय होतं, मुलाचं वजन पण वाढतं आणि जेव्हा दात काढायला लागतं मूल त्यावेळेला तो जास्त किडकिड करायला लागतो, जास्त रडत असतो. त्यामुळे हे थोडं थोडं सॅरलॅक तुम्ही बनवून दिवसातून 2 ते 3 वेळा जर बनवून चारलं तर त्याचं वजन वाढण्यास मदत होते आणि दात काढायला पण त्याला सोपे जातात. लहान मुलांसाठी पौष्टिक आहे. या डाळीला तुम्ही थोडंसं हलकसं वाळवून मग पुन्हा थोडंसं भाजून मग तुम्ही याचं सॅरलॅक बनवू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट डाळ धुवायची अशी आणि भाजून घ्यायची गॅसवरती, म्हणजे झटपट सॅरलॅक बनवता येतं आपल्याला. छान असं डाळ मी भाजून घेत आहे. कंटिन्युअस फिरवत डाळीला भाजून घ्यायचे मीडियम गॅसवरती. डाळ थोडीशी वल्ली असल्यामुळे चिटकत आहे. डाळ अशी भिजवून भाजण्याने काय होतं की डाळ खरपूस होते. बघा, खरपूस डाळ भाजली आहे. डाळ पूर्ण कोरडी पण झाली आहे आणि खरपूस अशी भाजली आहे. तुम्ही पाहू शकता थोडासा लालसर रंग येईपर्यंत मी डाळ छान अशी भाजून घेतली आहे. आता डाळ आपण काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकलेत मी. आता हे पण छान भाजून घेऊया. मीडियम गॅसवरती मी कंटिन्युअस फिरवत तांदूळ भाजून घेत आहे. वल्ले असल्यामुळे ते चिटकत आहेत, पण कंटिन्यू भाजल्याने ते सुटसुटीत होतात आणि कोरडे होतात. व कंटिन्यू फिरवत भाजून घेतले छान. छान असे तांदूळ पण आपले भाजून तयार आहेत. तांदळाला मी थोडासा लालसर रंग येईपर्यंत मस्त असं भाजून घेतले. तांदूळ पण एकदम खरपूस झालेत आपले. बघा, तांदूळ पण रेडी आहेत आणि डाळ पण रेडी आहे. तांदूळ आणि डाळ दोन्ही पण थंड होऊ द्यायचे आपल्याला. तांदूळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याला छान थंड होऊ द्यायचे. आता तांदूळ छान थंड झालेत. आता याला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ काढून घेतलेत आणि याला छान पावडर असं वाटून घ्यायचे आपल्याला. मिक्सरमध्ये मी छान असं तांदूळ पावडर करून घेतले. तुम्ही पाहू शकता, बोटावरती तुम्हाला दाखवत आहे. आता हे पावडर तुम्ही एका डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे. तुम्ही मिक्स पण करून ठेवू शकता किंवा वेगळं वेगळं पण ठेवू शकता. तांदळाचं पावडर वेगळं आणि डाळीचं वेगळं, म्हणजे डाळ भात केल्यासारखं छान चव लागते मुलांना. एका डब्यामध्ये पावडर काढून घेतले मी. बघा, मस्त असं पावडर तयार आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ टाकून घेत आहे. आता डाळीला पण छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. डाळ पण छान अशी वाटून घेतली आहे मी मिक्सरमध्ये. तुम्ही पाहू शकता, चमचने तुम्हाला दाखवते. मस्त असं पावडर तयार झालंय. याला पण आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेत आहे मी. डाळ आणि तांदूळ दोन्ही पण वेगळं वेगळं ठेवलंय मी. आता हे सॅरलॅक बनवायचं कसं ते पण दाखवते तुम्हाला. इकडे गॅसवरती एक असं छोटंसं पातेलं घेतलंय. आता या पातेल्यामध्ये एका चमचने अर्धा चमच तूप टाकतेय मी. तुम्हाला किती क्वांटिटीत बनवायचंय त्या पद्धतीनं तुम्ही तूप कमी जास्त करू शकता.
तूप गरम झालं ना, त्यामध्ये 1 चम्मच डाळीचं पावडर आणि 1 चम्मच तांदळाचं पावडर टाकले मी. याला छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तुपामध्ये हे पावडर छान भाजल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. थोडंसं सुरुवातीला पाणी टाकून ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरतून अजून थोडंसं पाणी टाकत त्याला गुठळ्या मोडून घेऊन छान ही पावडर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 1 चम्मच डाळ व 1 चम्मच तांदूळ यासाठी मला 1 ग्लास पाणी लागलं. याला छान असं कंटिन्यू फिरवत मी शिजवून घेतलंय. बघा मस्त असा सॅरेलॅक आपला तयार आहे. तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते 2 चम्मचचा किती सॅरेलॅक झाला आहे. 2 चम्मचमध्ये 1 वाटी सॅरेलॅक झाला आहे. जर मूल चांगलं खात पीत असेल तर एका वेळेला अर्धी वाटी त्याला पुरेसा आहे. बघा छान असा सॅरेलॅक मी बनवून घेतलाय. माझ्या मुलाला तर खूप आवडतो हा सॅरेलॅक. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.